तालुक्यातील केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना काल दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडली। गणपत लक्ष्मण मराठे वय वर्ष 60 राहणार केळझर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराखीचे नाव आहे। केळझर येथील जंगलात कंपार्टमेंट नंबर 431 या परिसरात गणपत मराठे नेहमीप्रमाणे गाई म्हशी चरायला नेला होता। दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखीवर हल्ला करून त्याला ठार केले। ही घटना काल दुपारी दिनांक 9 ऑगस्टला घडली। मात्र गुराखी घरी परत आला नसल्याने घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी वन विभागाला माहिती देऊन आज 10 ऑगस्टला सकाळी शोधाशोध केली। शोध करीत असताना गणपत मराठे याचा मृतदेह आढळला। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाल्यावर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। वन विभाग आणि पोलीस प्रशासनामार्फत घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। मृतक गुराखी याच्या पत्नीला चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेल्मे यांच्या हस्ते 30,000 रुपये तात्काळ मदत म्हणून देण्यात आली। यावेळी PW पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, PD खनके, क्षेत्र सहाय्यक महादवाडी, उमेश सिंग झिरे, संजीवन पर्यावरण संस्था मूल, MR वाघमारे वनरक्षक सांडाळा, RJ गुरनुले वनरक्षक जानाळा, शीतल बेंदले वनरक्षक सुशी, स्वप्नील आकेवार आणि मृतकाचे नातेवाईक उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे, सावली, चंद्रपूर।